बघा लक्ष द्या आता इकडे आपण आज एनामेलस बिहेवियर ऑफ बेरिलियम पाहणार आहोत। याआधी आपण एनामेलस बिहेवियर ऑफ लिथियम पाहिलेला आहे। तर एनामेलस बिहेवियर म्हणजेच हे डिफरंट बिहेवियर असते त्यांच्या रेस्ट ऑफ द फॅमिली मेंबरपेक्षा। जसं मी तुम्हाला एक उदाहरण समजावून सांगतो। आपण जर इथे फर्स्ट ए ग्रुपचा मेंबर घेतला लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम आणि सीझियम, आणि इथे जर सेकंड ए ग्रुपचा मेंबर घेतला तर सेकंड ए ग्रुपमध्ये कोण आहे? बेरिलियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, स्ट्रॉन्टियम आणि बेरियम। तसंच थर्ड ए ग्रुपचा जर मेंबर घेतला तर बोरॉन, ॲल्युमिनियम, गॅलियम, इंडियम आणि हेलियम। तर हे जे मेंबर्स आहेत तर नॅचरल काय असते की जो फर्स्ट मेंबर असतो या ग्रुपचा जो पहिला मेंबर असतो तो जनरली सर्वच मेंबर सारखी प्रॉपर्टी दाखवत असतो। इथे ही बेरिलियम या रेस्ट ऑफ द फॅमिली मेंबर सारखी प्रॉपर्टी दाखवायला पाहिजेच, कारण यांचं सर्वांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सेम असते। त्यानंतर बोरॉन सुद्धा या रेस्ट ऑफ द फॅमिली मेंबर सारखी प्रॉपर्टी दाखवायला पाहिजे। पण होते काय, हे जे सेकंड पिरियडचे एलिमेंट आहेत ना, तर हे सेकंड पिरियड एलिमेंट्स हे यांच्या रेस्ट ऑफ द फॅमिली मेंबरपेक्षा डिफरंट बिहेवियर दाखवतात, डिफरंट केमिकल प्रॉपर्टी दाखवत असतात, बरोबर आहे। हा बेरिलियम सुद्धा हा बाकीचे जेवढेही मेंबर आहेत त्या फॅमिलीचे त्यांच्यापेक्षा वेगळी प्रॉपर्टी दाखवत असतो। बोरॉन सुद्धा त्यांच्या रेस्ट ऑफ द फॅमिली मेंबरपेक्षा डिफरंट प्रॉपर्टी दाखवत असतो। आणि हे जो लिथियम आहे हा या मॅग्नेशियम सारखी प्रॉपर्टी दाखवत असतो, डायगोनली रिलेटेड असते। जनरली फर्स्ट ग्रुपच्या मेटलची आणि सेकंड ग्रुपच्या मेटलची प्रॉपर्टी सेम नसायला पाहिजे, कारण यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन डिफरंट आहे। तसंच हा बेरिलियम ॲल्युमिनियम सोबत आपलं डायगोनल रिलेशनशिप दाखवतो, म्हणजे यांच्या सारख्याच प्रॉपर्टी दाखवत असतो। जनरली एकाच ग्रुपचे एलिमेंट सारखी प्रॉपर्टी दाखवायला पाहिजे, पण हे डिफरंट ग्रुपचे असून सुद्धा सिमिलर प्रॉपर्टी दाखवतात आणि हे एकमेकांशी डायगोनली रिलेटेड आहे। तर नेमकं हे जे सेकंड पिरियडचे एलिमेंट असतात हे का बरं यांच्या रेस्ट ऑफ द फॅमिली मेंबरपेक्षा डिफरंट प्रॉपर्टी दाखवत असतात? यांचं सिंपल रिझन आहे। तुम्ही लिथियम असो, बेरिलियम असो, बोरॉन असो, हे कोणीही असो, हे यांच्या बाकीच्या फॅमिली मेंबरपेक्षा डिफरंट एनामेलस प्रॉपर्टी दाखवण्याचं कारण आपण यांचं समजून घेऊ। म्हणून एनामेलस बिहेवियर ऑफ बेरिलियम बघा लक्षात ठेवायचं आहे। बेरिलियम शोज एनामेलस बिहेवियर फ्रॉम देअर रेस्ट ऑफ द फॅमिली मेंबर। त्यांच्या रेस्ट ऑफ द फॅमिली मेंबरपेक्षा हे डिफरंट प्रॉपर्टी दाखवत असते ड्यू टू, हे कशामुळे दाखवत असते? ड्यू टू फॉलोइंग रिझन्स, ड्यू टू फॉलोइंग रिझन्स। त्याचे काही कारण आहे, या कारणावरून आपण यांचे डिफरंट जे रिझन आहे ते समजून घेऊ, आहे की नाही। तर सर्वात पहिलं कारण याचं असं आहे, बघा लक्षात ठेवायचं आहे की हे जे मेंबर असतात सेकंड पिरियडचे तर यांच्या सर्वात छोट्या साईजचे असतात बाकीच्या रेस्ट ऑफ द फॅमिली मेंबरपेक्षा। त्यांचे ॲटॉमिक साईज असू द्या किंवा आयोनिक साईज असू द्या। त्याच्यामुळे आपण सांगणार आहोत बेरिलियम, हा जो बेरिलियम आहे इट हॅज स्मॉलेस्ट ॲटॉमिक साईज। याची जी साईज आहे हे स्मॉलेस्ट ॲटॉमिक साईज असते, ॲटॉमिक साईज असते, आणि आयोनिक साईज सुद्धा स्मॉलेस्ट असते इन देअर ग्रुप, त्यांच्या ग्रुपमध्ये, इन देअर ग्रुप आहे ना। दुसरी गोष्ट की हे जेवढेही एलिमेंट आहेत जे सेकंड पिरियडचे आहेत हे यांच्या रेस्ट ऑफ द फॅमिली मेंबरपेक्षा डिफरंट असण्याचं कारण, जसं हा बेरिलियम बाकीच्या मेंबरपेक्षा डिफरंट प्रॉपर्टी दाखवण्याचं कारण असं आहे की दे हॅव हाय आयोनायझेशन एन्थाल्पी। यांची आयोनायझेशन एन्थाल्पीची व्हॅल्यू खूप जास्त असते, आयोनायझेशन एन्थाल्पी। छोटी साईज असल्यामुळे याची आयोनायझेशन एन्थाल्पी जास्त राहणारच आहे, बरोबर आहे। त्यानंतर नेक्स्ट यांची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी, कारण इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कशावर डिपेंड असते? साईजवरच डिपेंड असते। दे हॅव हायर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी व्हॅल्यू, यांची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी व्हॅल्यू सुद्धा जास्त आहे, बरोबर आहे, फ्रॉम द रेस्ट ऑफ द ग्रुप मेंबर्स, बाकीच्या ग्रुप मेंबरपेक्षा। म्हणून सुद्धा हे एनामेलस बिहेवियर दाखवतात। तर तिसरं आहे यांची चार्ज डेन्सिटी, चार्ज
डेन्सिटी सुद्धा हायर आहे बाकीच्या मेंबरपेक्षा. स्मॉलर साईज असते आणि डायपॉझिटिव्ह चार्ज आहे, त्याच्यामुळे चार्ज डेन्सिटी खूप जास्त आहे. आणि फायनली तिसरं याचं रिझन असं आहे की हे एनामेलस बिहेवियर दाखवण्याचं. असं हे प्रत्येक मेंबर बाकीच्या रेस्ट ऑफ द फॅमिली मेंबरपेक्षा वेगळा आहे. हे त्याचे कारण हे सेम आहे. त्यांच्या ॲटॉमिक साईज सर्वात छोट्या आहेत, ॲटॉमिक आणि आयोनिक साईज. त्यानंतर त्यांची आयोनायझेशन एन्थाल्पी जास्त असते स्मॉलर साईज असल्यामुळे. त्यानंतर त्यांचं इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी प्रॉपर्टी सुद्धा जास्त असते, म्हणजेच इलेक्ट्रोपॉझिटिव्ह कॅरेक्टर लेस असते. त्यानंतर त्यांची जी चार्ज डेन्सिटी असते, स्मॉलर साईज असते आणि त्यांच्यावर चार्ज असतो, त्याच्यामुळे चार्ज डेन्सिटी जास्त असते. आणि फायनली एक महत्वाचं रिझन आहे की अब्सेन्स ऑफ डी ऑर्बिटल्स. यांच्या सर्वांपाशी डी ऑर्बिटल्स अब्सेन्स असते. जसं तुम्ही जर इथे पाहिलं तर कोणताही सेकंड पिरियडचा मेंबर घेतला, जसं मी लिथियम घेतला असता आहे की नाही, ॲटॉमिक नंबर 3. तुम्हाला माहिती आहे की लिथियमचा जर ॲटॉमिक नंबर 3 असेल तर न्यूक्लियसमध्ये 3 पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि हे सेकंड पिरियडचा असल्यामुळे यांचे आउटरमोस्ट ऑर्बिट 2 आहे. त्याच्यामुळे हे जे के आणि एल शेल आहे तर एल शेल 2s आणि 2p बनलेली आहे आणि के शेल हे 1s न बनलेली आहे. तर यांच्यापाशी डी ऑर्बिटलच नसते. पण बाकीचे जरी मेंबरपाशी जरी ते एस ब्लॉकचे पी ब्लॉकचे मेंबर असेल पण त्यांच्यापाशी डी ऑर्बिटल अवेलेबल असते. त्याच्यामुळे तो इलेक्ट्रॉन्स डी ऑर्बिटल मध्ये एक्साइट करू शकतो बॉन्डिंगच्या वेळेस. बाकीचे मेंबर थर्ड पिरियडचा मेंबर असेल, फोर्थ पिरियडचा मेंबर असेल, यांच्यापाशी डी ऑर्बिटल अवेलेबल असते. पण यांच्यापाशी डी ऑर्बिटल अवेलेबलच नाही राहत सेकंड पिरियडचा कोणी मेंबर असो. म्हणून हे एनामेलस बिहेवियर दाखवत असतात त्यांच्या रेस्ट ऑफ द फॅमिली मेंबरपेक्षा. म्हणजे यांच्या केमिकल प्रॉपर्टी ह्या त्यांच्या बाकीच्या जे फॅमिली मेंबर आहेत, बाकीचे जे त्यांचे फॅमिली मेंबर आहे यांच्यापेक्षा थोड्या डिफरंट असतात. ॲक्च्युली हे सेम असायला पाहिजे होत्या, कारण एकाच ग्रुपमध्ये असणारे जे एलिमेंट असतात ते सिमिलर केमिकल प्रॉपर्टी दाखवत असतात. इथपर्यंत सर्वांच्या लक्षात आलं असेल आपण जे समजून घेऊन राहिलो होते आहे की नाही. तर लक्षात आलं तुम्हाला एनामेलस बिहेवियर ऑफ बेरिलियम. बेरिलियमचं एनामेलस बिहेवियर बिकॉज बेरिलियम ॲटम हॅज स्मॉलेस्ट ॲटॉमिक अँड आयोनिक साईज. सेकंड, they have higher ionization enthalpy, they have higher electronegativity, they have higher charge density, and they do not contain d orbital, means absence of d orbital. These factors are responsible for this anomalous behavior of beryllium from the rest of their family members. मग आता हे डिफरंट anomalous प्रॉपर्टी कोणकोणते आहेत ते पाहू आता आपण. ठीक आहे. Beryllium and other member of this group. हा जो ग्रुप आहे बेरिलियमचा तर यांची आणि बाकीच्या एलिमेंटची डिफरंट प्रॉपर्टी कोणकोणती आहे, म्हणजे यांचा एनामेलस बिहेवियर कोणकोणता आहे. जसं तुम्हाला माहिती आहे की बेरिलियम, त्याच्यानंतर मॅग्नेशियम, कॅल्शियम, स्ट्रॉन्टियम, बेरियम आणि रेडियम. तर यांच्यामध्ये बेरिलियमची प्रॉपर्टी कोणकोणती डिफरंट आहे बाकीच्या रेस्ट ऑफ द फॅमिली मेंबरपेक्षा. तर सर्वात पहिली इम्पॉर्टंट डिफरंट प्रॉपर्टी बेरिलियमची बाकीच्या रेस्ट ऑफ द फॅमिली मेंबरपेक्षा ही आहे की बेरिलियम इज हार्डर मेटल्स दॅन अदर एलिमेंट्स. बेरिलियम इज हार्डर दॅन अदर एलिमेंट्स. बघा लक्षात ठेवायचं आहे. हा जो बेरिलियम आहे, बेरिलियम इज हार्डर, हा हार्डर आहे दॅन अदर एलिमेंट. जे बाकीचे एलिमेंट आहेत त्यांच्यापेक्षा हा हार्डर आहे. त्याचं कारण काय, दे हॅव स्ट्रॉंग बॉन्डिंग. यांच्यामध्ये स्ट्रॉंग मेटलिक बॉन्डिंग असते, त्याच्यामुळे हा हार्डर मेटल. बरोबर आहे, दे हॅव स्ट्रॉंग मेटलिक बॉन्डिंग. दुसरी गोष्ट, आता हे हार्ड असल्यामुळे यांचा मेल्टिंग पॉइंट आणि बॉइलिंग पॉइंट काय राहणार आहे, हायरच राहणार आहे. दे हॅव हायर मेल्टिंग पॉइंट अँड बॉइलिंग पॉइंट. दे हॅव हायर मेल्टिंग पॉइंट अँड बॉइलिंग पॉइंट. यांचा मेल्टिंग पॉइंट आणि बॉइलिंग पॉइंट हायर आहे. दे हॅव हायर मेल्टिंग पॉइंट अँड बॉइलिंग पॉइंट फ्रॉम अदर मेंबर्स. अदर मेंबरपेक्षा
या फॅमिलीचे जे बाकीचे मेंबर आहे यांच्यापेक्षा यांचा मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट सुद्धा कसा आहे, जास्त आहे. त्यानंतर थर्ड आपण यांचे जे हायड्रॉक्साईड तयार होत असतात, आपल्याला माहिती आहे की हे बेरिलियम जे आहे, या बेरिलियमचे जे हायड्रॉक्साईड असतात आहे की नाही, तर हायड्रॉक्साईड म्हणजे आपण यांची जर वॉटर सोबत रिएक्शन्स केली, जसं मॅग्नेशियमची आपण वॉटर सोबत रिएक्शन्स केली Mg+H2, तर आपल्याला माहिती आहे की कोणत्याही अल्कली मेटलची हायड्रॉक्साईड सोबत आपण त्यांना डिझॉल्व्ह केलं तर ते अल्कली तयार करत असतात. अल्कली म्हणजे बेस. MgOH/2 प्लस H2 गॅस काय होणार आहे, लिबरेट होणार आहे. असंच आपण जर कॅल्शियम मेटलची सुद्धा वॉटर सोबत रिएक्शन्स केली तर हे सर्व जण वॉटर सोबत रिएक्शन्स करून काय तयार करत असतात, अल्कली तयार करत असतात. पण हा जो बेरिलियम आहे हा वॉटर सोबत रिएक्शन्स करत नाही, लक्षात ठेवायचं आहे. आणि म्हणून बेरिलियम डज नॉट अंडरगो हायड्रेशन रिएक्शन्स. बघा लक्षात ठेवायचं आहे, हा जो बेरिलियम आहे डज नॉट अंडरगो हायड्रेशन. Hydrations means reactions with water. Hydrations at any conditions, कोणत्याही कंडिशन्स मध्ये, म्हणजे कोल्ड किंवा हॉट किंवा स्टीम मध्ये बेरिलियम यांच्यासोबत रिएक्शन्स करत नाही. म्हणून बेरिलियम ऑन रिएक्शन्स विथ वॉटर नो रिएक्शन्स, इथे रिएक्शन्स होत नाही, म्हणजेच बेरिलियमचं हायड्रेशन होत नाही. इवन द वॉटर इज कोल्ड, वॉर्म और स्टीम, हे वॉटर तुम्ही कोल्ड वॉटर घ्या, स्टीम वॉटर, स्टीम घ्या, यांच्यासोबत हे रिएक्शन्स करत नाही. वाईल ऑल अदर अल्कलीज, जेवढे काही दुसरे अल्कलीज आहेत, अदर अल्कली, जेवढे काही अल्कली मेटल्स आहेत, ऑल अदर अल्कली मेटल्स अंडरगो हायड्रेशन्स, हे काय करत असतात, अंडरगो हायड्रेशन्स, यांचं हायड्रेशन होत असते. अँड दे फॉर्म हायड्रॉक्साईड विथ लिबरेशन ऑफ हायड्रोजन गॅस. क्लिअर आहे मी काय सांगितलं आहे ते? जसं कॅल्शियम घेतला आणि कॅल्शियम मध्ये आपण वॉटर जर ऍड केलं, कॅल्शियम मेटल, तर कॅल्शियम हायड्रॉक्साईड तयार होईल विथ लिबरेशन ऑफ H2 गॅस. क्लिअर आहे, ते टॉईस करावं लागणार आहे बॅलन्स साठी. तर अशा प्रकारे त्यानंतर यांची जे नेक्स्ट आपण सांगतो की हा जो बेरिलियम आहे, या बेरिलियमचा ऑक्साईड एम्फोटेरिक आहे आणि बाकीच्यांचे ऑक्साईड हे बेसिक आहे, म्हणजे अल्कलाइन आहे. म्हणून आपण सांगतो बेरिलियम ऑक्साइड्स इज एम्फोटेरिक इन नेचर. हे कसं आहे, एम्फोटेरिक इन नेचर आहे, हा नेचरला एम्फोटेरिक आहे. वाईल द ऑक्साइड्स ऑफ ऑल अदर, वाईल ऑक्साइड्स ऑफ अदर्स, अदर ग्रुप, अदर इन द ग्रुप, या ग्रुप मधले जे बाकीचे ऑक्साइड आहेत, दे आर अल्कलाइन इन नेचर, दे आर अल्कलाइन इन नेचर, म्हणजेच बेसिक इन नेचर असते, अल्कलाइन इन नेचर. क्लिअर आहे मी काय सांगितलं आहे ते? तर अशा प्रकारे. त्यानंतर नेक्स्ट प्रॉपर्टी आपल्याला सांगायची आहे बेरिलियम आणि बाकीच्या मेंबरच्या यांच्यासोबतची, आहे की नाही? तर बेरिलियम जो असतो यांचे हॅलाइड हे कोव्हॅलंट असतात आणि यांचे हॅलाइड्स हे आयोनिक असतात. बघा लक्षात ठेवायचं आहे. बेरिलियम हॅलाइड्स, बघा लक्षात ठेवायचं आहे, बेरिलियम क्लोराइड्स किंवा बेरिलियम हॅलाइड्स आर कोव्हॅलंट इन नेचर. हे कसे असतात? कोव्हॅलंट इन नेचर असतात. नेचरमध्ये हे कोव्हॅलंट बॉन्डिंग करत असतात. व्हाईल दी हॅलाइड्स ऑफ अदर मेंबर्स, हॅलाइड्स ऑफ अदर्स, बाकीचे जे हॅलाइड्स असतात अदर्स आर आयोनिक इन नेचर, बाकीचे हॅलाइड्स हे आयोनिक नेचरचे असतात. हा सुद्धा यांच्यामधला डिफरन्स आहे. कळून राहिलं मी काय सांग? आपण पाहणार आहोत डायगोनल रिलेशनशिप, डायगोनल रिलेशनशिप बिटवीन बेरिलियम अँड ॲल्युमिनियम किंवा सिमिलरिटीज बिटवीन द बेरिलियम अँड ॲल्युमिनियम, त्यालाच आपण डायगोनल रिलेशन म्हणतो किंवा सिमिलरिटीज बिटवीन द बेरिलियम अँड ॲल्युमिनियम. आता आपल्याला माहिती आहे की पिरियोडिक टेबलमध्ये जर फर्स्ट ए ग्रुप आहे, सेकंड ए ग्रुप आहे किंवा थर्ड ए ग्रुप आहे,
यांचे जे फर्स्ट मेंबर आहे सेकंड पिरियड मधले, जसं लिथियम आहे, बेरिलियम आहे आणि बोरॉन आहे, हे जे एलिमेंट आहे हे डायगोनली त्याचा जो नेक्स्ट पिरियड मधला, नेक्स्ट ग्रुप मधला जो सेकंड मेंबर असतो त्यांच्यासोबत हे सिमिलर प्रॉपर्टी दाखवत असते. जसं लिथियम मॅग्नेशियम सारखी प्रॉपर्टी दाखवत असतो, तसंच बेरिलियम हा सेकंड पिरियडचा सेकंड ग्रुप मधला फर्स्ट मेंबर हा थर्ड पिरियडच्या कोणासारखी प्रॉपर्टी दाखवतो, सेकंड मेंबर ऑफ ॲल्युमिनियम सारखी प्रॉपर्टी दाखवतो, सिमिलर प्रॉपर्टी दाखवत असतो. यालाच आपण त्याचं डायगोनल रिलेशनशिप म्हणतो. तर आता हे डायगोनल रिलेशनशिप आपण समजून घेऊ की हे नेमकं डायगोनली एकमेकांशी रिलेटेड का आहे. आता बघा, पहिल्यांदा तर आपण सांगू की हे एकमेकांशी डायगोनली रिलेटेड का असतात. तर त्याचं सिंपल कारण आहे की नियरली दे हॅव सिमिलर ॲटॉमिक साइज. दे हॅव सिमिलर ॲटॉमिक साइज. यांची जी ॲटॉमिक साइज असते सिमिलर ॲटॉमिक साइज. ॲटॉमिक साइज नुसार हे नियरली सेम असतात. जसं लिथियम आणि मॅग्नेशियमची ॲटॉमिक साइज, तसंच बेरिलियम आणि ॲल्युमिनियमची ॲटॉमिक साइज नियरली सेम असते. एवढंच नाही तर यांची जी चार्ज आणि रेडियस रेशो असतो, चार्ज टू रेडियस रेशो इज नियरली सेम. हे काय असते, रेडियस रेशो इज नियरली सेम. हे जवळपास सारखाच असतो आणि दॅट्स वाय दे शोज similar chemical properties, means they are diagonally related to each other. चला आता आपण बेरिलियम आणि ॲल्युमिनियम हे कोणकोणत्या प्रॉपर्टी मध्ये सिमिलरिटीज दाखवत असतात हे पहिल्यांदा पाहून घेऊ आपण. क्लिअर आहे. आता यांचं डायगोनली रिलेशनशिप जे आहे ते पहिलं पाहून घेऊ आपण. तर सर्वात पहिल्यांदा आपण यांच्या डायगोनल रिलेशनशिप मध्ये यांचे जे क्लोराइड्स आहेत यांच्यावर आपण फोकस करू. क्लोराइड्स. आता डायगोनल रिलेशनशिप मध्ये सर्वात पहिली डायगोनल रिलेशनशिप पाहू आपण. यांचे जे हॅलाइड्स असतात म्हणजे क्लोराइड्स यांचं नेचर सांगतो मी तुम्हाला. तर क्लोराइड्स ऑफ ॲल्युमिनियम, बेरिलियम अँड ॲल्युमिनियम. आता यांच्यामध्ये नेचर ऑफ बॉन्डिंग कशी असते, तर यांच्यामधली पहिली प्रॉपर्टी सिमिलर नेचर ऑफ बॉन्डिंगवर सांगू आपण. तर यांच्यामध्ये बॉन्डिंग कशी राहणार आहे, सिमिलर बॉन्डिंग असते या दोघांमध्ये. बोथ बेरिलियम क्लोराइड्स अँड ॲल्युमिनियम क्लोराइड्स आर कोव्हॅलंट इन नेचर. हे दोघेही कोव्हॅलंट इन नेचर असते अँड दे शोज सिमिलर टाइप ऑफ कोव्हॅलंट स्ट्रक्चर्स. याचं कोव्हॅलंट बॉन्डिंग वाला स्ट्रक्चरही सेम असतो. जसं बेरिलियम हे पॉलिमरिक स्ट्रक्चर जे दाखवत असते त्यामध्ये Cl ॲटम्स आर ब्रिज बिटवीन द बेरिलियम. या बेरिलियमच्या मध्ये हे Cl आयटम काय असते, ब्रिज असते. सिमिलरली ॲल्युमिनियम शोज सिमिलर स्ट्रक्चर. ॲल्युमिनियम सुद्धा AlCl3 1 2 3 अँड 3 क्लोरीन ॲटम्स. सिमिलरली वन ऑफ द क्लोरीन अगेन फॉर्म द ब्रिज विथ द ॲल्युमिनियम. है की नाही. तर अशा प्रकारे हे जे BeCl2 किंवा AlCl3 असते दे आर कोव्हॅलंट कंपाऊंड. हे कसे असतात, कोव्हॅलंटली बॉन्डेड कंपाऊंड असतात. वाईल अदर मेंबर ऑफ देअर फॅमिलीज, बेरिलियमचे जे खालच्या फॅमिलीचे आहेत मेंबर किंवा यांचे जे मेंबर्स आहेत, तर हे बेरिलियमचे खालचे मेंबर आयोनिक हॅलाइड्स दाखवतात. पण आम्हाला बेरिलियम क्लोराइड आणि ॲल्युमिनियम क्लोराइड हे कोव्हॅलंट कॅरेक्टर दाखवत असतात. त्याचं कारण आहे की याची स्मॉलर साईज, हायर आयोनायझेशन एन्थाल्पी, त्याच्यामुळे ते कोव्हॅलंट इन नेचर असतात. त्याच्यानंतर यांचं लेविस ऍसिडिक नेचर बघा, लक्षात ठेवायचं आहे. लेविस ऍसिडिक नेचर हे आपण एक्सप्लेन करणार आहोत. म्हणजे बेरिलियमचा क्लोराइड सुद्धा लेविस, स्ट्रॉंग लेविस ऍसिड कॅरेक्टर दाखवतो आणि ॲल्युमिनियम ट्रायक्लोराइड सुद्धा स्ट्रॉंग लेविस ऍसिड कॅरेक्टर दाखवतो. बेरिलियम क्लोराइड इज स्ट्रॉंग ऍसिडिक इन नेचर, स्ट्रॉंग ऍसिडिक कॅरेक्टर दाखवत असतो. सिमिलरली ॲल्युमिनियम ट्रायक्लोराइड्स इज स्ट्रॉंग ऍसिडिक इन नेचर, म्हणजे स्ट्रॉंग ऍसिडिक कॅरेक्टर दाखवतो. स्ट्रॉंग लेविस ऍसिड कॅरेक्टर दाखवतो. स्ट्रॉंग लेविस ऍसिड कॅरेक्टर दाखवतो. हे सुद्धा लेविस ऍसिड. आता हे लेविस ऍसिड काय आहे, जसं बेरिलियम आहे, बेरिलियमच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स असतात आणि जेव्हा हे एक इलेक्ट्रॉन्स क्लोरीन सोबत शेअर करतात असे,
क्लोरीनच्या तर आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये 8 इलेक्ट्रॉन्स होतील, 7 असते आणि 1 इलेक्ट्रॉन तो शेअर करतो, त्याच्यामुळे 8 इलेक्ट्रॉन्स यांच्या आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये होते 8 इलेक्ट्रॉन्स. पण हे जे बेरिलियम आहे यांच्यामध्ये 4 इलेक्ट्रॉन्स असतात, त्याच्यामुळे यांना 4 इलेक्ट्रॉनची डिफिशियन्सी आहे. आणि 4 इलेक्ट्रॉन जर डिफिशियंट असेल तर लेविस नावाच्या सायंटिस्टच्या म्हणण्यानुसार जी इलेक्ट्रॉन डिफिशियंट स्पेसिस असतात ते लेविस ऍसिड असतात. त्याच्यामुळे बेरिलियम इज अ लेविस ऍसिड. बेरिलियम डायक्लोराइड इज लेविस ऍसिड बिकॉज इट इज इलेक्ट्रॉन डिफिशियंट स्पेसिस. सिमिलरली ॲल्युमिनियम ट्रायक्लोराइड, ॲल्युमिनियमच्या आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये किती इलेक्ट्रॉन्स असतील? 3. थर्ड मेंबर आहे, थर्ड ग्रुपचा मेंबर आहे. थर्ड ग्रुपचा मेंबर असल्यामुळे याच्या आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये 3 इलेक्ट्रॉन्स राहील. आता ते 3 क्लोरीन ॲटम सोबत एक इलेक्ट्रॉन काय करतील? शेअर करतील. क्लोरीनचं तर ऑक्टेट कंप्लीट होईल, क्लोरीनचं तर काय होणार आहे? ऑक्टेट कंप्लीट होणार आहे. पण ॲल्युमिनियमचा ऑक्टेट कंप्लीट होणार नाही. ॲल्युमिनियमच्या आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये किती इलेक्ट्रॉन्स येतील? 6 इलेक्ट्रॉन्स येतील. त्याच्यामुळे हा सुद्धा इनकम्प्लिटली ऑक्टेट कंपाऊंड आहे. आणि इनकम्प्लिटली ऑक्टेट कंपाऊंड जर असेल तर ते लेविस नावाच्या सायंटिस्टच्या म्हणण्यानुसार लेविस ऍसिड म्हणून म्हटले जात असते. त्याच्यामुळं सुरुवातीला मी यांच्या हॅलाइड्सवर सांगत राहिलो, क्लोराइड्स. बेरिलियमचा क्लोराइड असो का ॲल्युमिनियमचा क्लोराइड असतो, हे कोव्हॅलेंटली बॉन्डेड कंपाऊंड असते अँड दे शो सिमिलर स्ट्रक्चर आहे की नाही, हॅव्हिंग द Cl atoms ॲज ए ब्रिज इन देअर atoms. त्यांच्या atoms मध्ये Cl atom काय असतं? ब्रिज असतो. सिमिलरली लेविस ऍसिड्स नेचर दाखवतात हे. यांचे जे क्लोराइड्स आहे, बेरिलियम क्लोराइड असो का ॲल्युमिनियम क्लोराइड असो, they shows Lewis acid character because they are electron deficient species, and according to the Lewis the electron deficient species are the Lewis acids. त्यांना आपण काय म्हणतो? Lewis acid म्हणत असतो. ठीक आहे, इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं? आता आपण याचं नेक्स्ट सिमिलर कॅरेक्टर पाहू. नेक्स्ट सिमिलर कॅरेक्टर कोणता आहे? यांचे जे ऑक्साईड असते, बेरिलियमचा ऑक्साईड आणि ॲल्युमिनियमचे ऑक्साईड्स, हे जे असतात, बेरिलियम ऑक्साईड असो का ॲल्युमिनियमचा ऑक्साईड असो, हे एम्फोटेरिक इन नेचर असतात. बरोबर आहे? त्याच्यामुळं ऑक्साईड्स ऑफ बेरिलियम्स अँड नेक्स्ट आपण इथे हेडिंगच टाकतो आपण ऑक्साईड्स ऑफ बेरिलियम अँड याच्या आधी आपण यांची क्लोराइड्स जे पाहून राहिले त्यांची सोल्युबिलिटी पाहू आपण. बरोबर आहे? सोल्युबिलिटी ही पॉईंट पाहू. म्हणजे बेरियम क्लोराइड जे असतील किंवा ॲल्युमिनियम क्लोराइड जे असतील दे आर सोल्युबल इन ऑर्गॅनिक सॉल्व्हंट. हे काय असतात? सोल्युबल इन ऑर्गॅनिक सॉल्व्हंट. ऑर्गॅनिक सॉल्व्हंटमध्ये का बरं सोल्युबल असतात? ऑर्गॅनिक सॉल्व्हंट म्हणजे जे कार्बनने बनलेले सॉल्व्हंट आहे, जस्ट लाईक कार्बन टेट्राक्लोराइड, कार्बन डायसल्फाइड, बेन्झीन, है की नाही? तर दीज आर कॉल्ड ॲज ऑर्गॅनिक सॉल्व्हंट. आता नेचरचा नियम आहे लाईक डिझॉल्व लाईक. ऑर्गॅनिक कंपाऊंड्स हे कोव्हॅलंट कंपाऊंड असतात. कोणते असतात? कोव्हॅलंट. आणि हे सुद्धा कसे आहेत? तर कोव्हॅलंट कंपाऊंड आहे. आणि कोव्हॅलंट मध्ये डिझॉल्व होणार आहे, कारण नेचरचा नियम आहे लाईक डिझॉल्व लाईक, लाईक डिझॉल्व लाईक, हा नेचरचा नियम आहे. त्याच्यामुळे सारखे सारख्यामध्ये डिझॉल्व होणार आहे. आणि नॅचरली लाईक डिझॉल्व लाईकमुळे आपण सांगू शकतो की बेरिलियम क्लोराइड अँड ॲल्युमिनियम क्लोराइड, बेरिलियम क्लोराइड अँड ॲल्युमिनियम क्लोराइड्स आर readily soluble in organic solvent because organic compounds are covalent and they are shows the covalent characters. That's why covalents are readily soluble and hence they are readily soluble in organic solvent. है की नाही? म्हणून यांची सोल्युबिलिटी सुद्धा चेक केली आपण, यांचं बॉन्डिंग चेक केलं, याचं लेविस ऍसिड स्ट्रक्चर चेक केलं आणि यांचं सोल्युबिलिटी चेक केली आपण. कोणाची? हॅलाइडची. आता यांच्या ऑक्साईड मध्ये कंपॅरिझन करू आपण. बेरिलियम आणि ॲल्युमिनियमचे जे ऑक्साईड आहे या ऑक्साईड मध्ये कंपॅरिझन करू, आहे की नाही? ऑक्साईड्स ऑफ बेरिलियम अँड ॲल्युमिनियम. बघा लक्षात ठेवायचं आहे, ऑक्साईड्स ऑफ बेरिलियम अँड ॲल्युमिनियम. आता एक इंटरेस्टिंग गोष्ट असते की यांचे जेवढे काही ऑक्साईड असतात, बघा लक्षात ठेवायचं आहे, बेरिलियम ऑक्साईड असो,
मॅग्नेशियम ऑक्साईड असो, कॅल्शियम ऑक्साईड असो, स्ट्रॉन्टियम ऑक्साईड असो किंवा बेरियम ऑक्साईड असो, तर हे सर्व ऑक्साईड बेसिक इन नेचर असतात, म्हणजेच अल्कलाइन इन नेचर असतात. कसे असतात? अल्कलाइन इन नेचर. हाच एक ऑक्साईड आहे जो एम्फोटेरिक इन नेचर आहे. कसा आहे? एम्फोटेरिक इन नेचर आहे. जर हा एम्फोटेरिक इन नेचर असेल तर हा सुद्धा त्याच्यासारखीच प्रॉपर्टी दाखवते. त्याच्यामुळे ॲल्युमिनियमचा ऑक्साईड सुद्धा एम्फोटेरिकच असला पाहिजे. बरोबर आहे? तर मग मी पहिल्यांदा ते सांगतो की बेरिलियम ऑक्साइड्स अँड ॲल्युमिनियम ऑक्साईड यांचे जे ऑक्साइड्स आहेत आर एम्फोटेरिक इन नेचर. हे कसे असतात? एम्फोटेरिक इन नेचर. तर आता हे एम्फोटेरिक काय आहे? एम्फोटेरिक इन नेचर. एम्फोटेरिक इन नेचर म्हणजे दे शोज बोथ ऍसिडिक एज वेल एज बेसिक नेचर. ते दोन्ही प्रकारचे नेचर दाखवतात. ऍसिडिक नेचर दाखवतात आणि बेसिक प्रॉपर्टी दाखवत असतात. फॉर एक्झाम्पल जसं बेरिलियम ऑक्साईड आपल्याला न्यूट्रलायझेशन रिएक्शन्स माहिती आहे, ज्यामध्ये ऍसिडची रिएक्शन जर आपण कोणासोबत केली? बेस सोबत, तर सॉल्ट प्लस वॉटर तयार होत असते. बरोबर आहे? आणि या रिएक्शनतून आपण एखाद्याचं ऍसिडिक किंवा बेसिक नेचर चेक करत असतो. तर तसंच आता हे बेरिलियम ऑक्साईड बेस आहे असं जर चेक करायचं असेल तर मला याच्यामध्ये ऍसिड ऍड करावं लागेल. तर मी याच्यामध्ये ऍसिड ऍड केला HCl. बरोबर आहे? तर काय तयार करते? हे सॉल्ट प्लस वॉटर तयार करते. बेरिलियम क्लोराईड नावाचा सॉल्ट तयार होतो प्लस वॉटर रिलीज होऊन जाईल. म्हणजे या रिएक्शनतून क्लिअर होऊन राहिलं की बेरिलियम हा काय आहे? बेरिलियम ऑक्साईड बेस म्हणून ऍक्ट होते, कारण त्यांची आपण ऍसिड सोबत रिएक्शन्स करून राहिलो, सॉल्ट प्लस वॉटर तयार होऊन राहिलं. बरोबर आहे? हेच बेरिलियम ऑक्साईड ऍसिड म्हणूनही ऍक्ट होत असते. मग ऍसिड म्हणून केव्हा ऍक्ट होईल? जेव्हा आपण यांची बेस सोबत रिएक्शन्स करू. तर बेस सोबत रिएक्शन्स केल्यावरही हे सॉल्ट प्लस वॉटरच तयार करते. मग आता बेस सोबत जर रिएक्शन्स केली तर हे कोण काय तयार करते म्हटलं? सॉल्ट प्लस वॉटर, BeO2. आता आपण इथे काय घेणार आहोत? Na2, कारण याच्यावर 2 निगेटिव्ह येईल, एक ऑक्सिजन जास्त असते म्हणून. प्लस काय येणार आहे? H2. तर हे टॉईस असल्यामुळे मला इथे टॉईस करायला लागेल. तर बेसिकली हा बेरिलियम ऑक्साईड बेस म्हणूनही ऍक्ट होतो, ऍसिड म्हणूनही ऍक्ट होत असतो, कारण तो दोन्ही याच्यात काय तयार करतो? सॉल्ट प्लस वॉटर, आहे की नाही? अशा प्रकारे म्हणजे तो ऍसिड सोबतही रिएक्शन करून बेस म्हणून ऍक्ट होतो आणि बेस सोबत रिएक्शन करून ऍसिड म्हणूनही ऍक्ट होत असतो. तर नेमकं या दोन रिएक्शन्सतून आपण या बेरिलियम ऑक्साईडला ऍसिड म्हणायचं का बेस म्हणायचं? तर दोन्ही बिहेवियर दाखवते. आणि म्हणून असे जे सबस्टन्स असतात जे दोन्ही टाईपचे कॅरेक्टर दाखवत असतात त्यांना आपण एम्फोटेरिक काय म्हणत असतो? एम्फोटेरिक ऑक्साइड्स म्हणत असतो. काय म्हणतो? एम्फोटेरिक ऑक्साईड. तसाच हा ॲल्युमिनियमचा ऑक्साईड सुद्धा एम्फोटेरिक ऑक्साईड आहे. बेरिलियमचा जसा ऑक्साईड आहे तसाच ॲल्युमिनियमचा ऑक्साईड सुद्धा एम्फोटेरिक कॅरेक्टर दाखवते. बघा त्याचं कारण आहे तर ॲल्युमिनियमचा ऑक्साईड Al2O3 आहे की नाही? तर हा जर आपण ऍसिड सोबत रिएक्शन्स केली यांची तर यावेळेस हे बेस म्हणून ऍक्ट होते आणि आपल्याला काय भेटेल? AlCl3 प्लस सॉल्ट प्लस वॉटर. तर आपण इथे टॉईस घेतल्यामुळे हे टॉईस, हे 6 झाले म्हणून हे 6 आणि म्हणून हे थ्राईस. अशा प्रकारे आपल्याला सॉल्ट प्लस वॉटर तयार होईल. काय होईल? सॉल्ट प्लस वॉटर, आहे की नाही? सिमिलरली ॲल्युमिनियम ऑक्साईड जो आहे तो बेस म्हणूनही ऍक्ट होत असते. बेस म्हणून ऍक्ट होते म्हणजे यांची जर रिएक्शन्स ऍसिड म्हणूनही ऍक्ट होते, यांची जर आपण बेस सोबत रिएक्शन्स केली तर हे सुद्धा सॉल्ट तयार करते, NaAlO2 या टाईपचा, आहे की नाही? सोडियम मेटा ॲल्युमिनेट म्हणतो आपण त्याला. प्लस काय तयार होईल? वॉटर. तर बेसिकली टॉईस NaOH घ्यावं लागेल आपल्याला. तर अशा प्रकारे हे सॉल्ट प्लस वॉटर पुन्हा तयार करते. म्हणजे इथे एकदा तो ऍसिड बेस म्हणूनही ऍक्ट होते, एकदा ऍसिड म्हणूनही ऍक्ट होत असते. अशा सबस्टन्सला आपण कोणते सबस्टन्स म्हणतो? एम्फोटेरिक ऑक्साइड्स म्हणत असतो. काय म्हणतो? एम्फोटेरिक ऑक्साइड्स. त्याच्यामुळे बेरिलियम ऑक्साईड असो का ॲल्युमिनियम ऑक्साईड असो हे एम्फोटेरिक कॅरेक्टर दाखवत असते. आणि म्हणूनच आपण सांगत असतो की हे म्हणजे डायगोनल रिलेशनशिप दाखवतात. बेरिलियम सेकंड ए ग्रुपचा मेंबर आणि थर्ड ए ग्रुपचा नेक्स्ट ॲल्युमिनियम मेंबर हे सिमिलर केमिकल प्रॉपर्टी दाखवत असते. आता